जय शिवराय सर्वांना. तर आपण आज कोणता युनिट 2 घेणार आहे, डेटा सायन्स आणि बिग डेटा अनालिटिक्सचा. युनिट 1 तर आपण संपवलाच आहे आणि आता आपण युनिट 2 चालू करणार आहे. तरी सगळ्यांना जर का म्हणजे तुम्हाला जर का टेलिग्राम चॅनलची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. आणि टेलिग्रामवरती ना आपल्या सगळ्या नोट्स अवेलेबल आहे आणि तुम्हाला PYQ पेपर वगैरे सगळ्या टेलिग्रामवरती भेटून जातील. तर फक्त एक गुगल फॉर्म भरायचा आहे आणि त्यावरतून तुम्हाला टेलिग्रामची लिंक भेटून नोट्सला ॲक्सेस करता येईल. तर आता आपण युनिट 2 चालू करणार आहे आणि लवकरात लवकर सगळे सब्जेक्ट घेऊन येण्याचा आपण ट्राय करणार आहे. तर सगळ्यांनी असाच सपोर्ट दाखवत राहा. तर आता सुरू करूया आपण. एक्सप्लेन स्क्यूनेस अँड कुर्तोसिस. व्हॉट इज द पर्पज ऑफ फाइंडिंग स्क्यूनेस. स्क्यूनेस काय सांगायचं आपल्याला, कुर्टोसिस सांगायचं आहे आणि पर्पज ऑफ फाइंडिंग स्क्यूनेस. बरोबर. तर स्क्यूनेस काय असतं. स्क्यूनेस इज अ स्टॅटिस्टिकल मेजर दॅट टेल्स अस अबाउट द असिमेट्री ऑफ डेटा डिस्ट्रीब्युशन अराउंड इट्स मीन. म्हणजे समजा एखादा डेटा आहे, बरोबर, डेटाचा ग्राफ आहे एखादा, त्या ग्राफ वरती सांगता आपल्याला स्क्यूनेस काय, त्याच्या मीनच्या अराउंड. बरोबर. इट शोज डेटा इज टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट ऑर राईट. म्हणजे डेटा राईटकडे चाललाय की लेफ्टकडे चाललाय हे सांगण्याचं काम कोण करतं, स्क्यूनेस करतं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. एक्झाम्पल म्हणजे आता बघा नोटबुकवरती दाखवतो की समजा हा ग्राफ आहे, असं एक ग्राफ असेल तुमच्याकडं, बरोबर. तर मग हा ग्राफ लेफ्टकडं झुकलेला आहे की राईटकडं, हा ग्राफ जास्त ह्या साईडला आहे की ह्या साईडला, हे सांगण्याचं काम कोण करतं, स्क्यूनेस. बरोबर. आणि ग्राफ समजा असा असेल, कसा, असा असू शकतोय किंवा मग असा असू शकतोय. मग हे सांगण्याचं काम कोण करतं, हे खालचे ग्राफ सांगण्याचं काम करतं कुर्तोसिस. कुर्तोसिस. आणि जे वरचा ग्राफ राहतो, ग्राफ ह्या साईडला जास्त आहे की ह्या साईडला, हे सांगण्याचं काम कोण करतं, स्क्यूनेस करतं. कळलं तुम्हाला इथपर्यंत. आता बघा टाईप ऑफ स्क्यूनेस काय राहतं, पॉझिटिव्ह स्क्यूनेस. पॉझिटिव्ह स्क्यूनेस म्हणजे काय, राईट स्क्यू म्हणजे ग्राफ कुठं झुकलेला राहील, जास्त राईटकडे. मग टेल इज लॉंगर ऑन द राईट साईड. टेल कुठं जास्त राहील, राईट साईडकडं. आणि मीन जर का मेडियन परता, मीन आणि मेडियन आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज वगैरे काढण्यासाठी उपयोग करतो आपण. तर एखाद्या ग्राफचं मीन हे मेडियन परता जास्त असन तर ते कोणतं आहे, पॉझिटिव्ह स्क्यूनेस आहे. आणि पॉझिटिव्ह स्क्यूनेसमध्ये टेल ही जास्त राईट साईडकडे असते. कळलं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. जर का पॉझिटिव्ह स्क्यूनेस आलं तर टेल ही राईट साईडकडे लॉंगर असन आणि मीन हा मोठा असन मेडियन परता. कळलं. याचं एक्झाम्पल काय, इन्कम डिस्ट्रीब्युशन. आता निगेटिव्ह स्क्यूनेस असन म्हणजे कोणत्या साईडला राहील ग्राफ, लेफ्ट साईडला राहील. मग टेल इज लॉंगर कुठं राहील, ज्या साईडला ग्राफ राहील त्या साईडला टेल जास्त लॉंगर राहील. म्हणजे आता ग्राफ कुठं आहे, लेफ्ट स्क्यूड आहे ना, म्हणजे लेफ्ट साईडला जास्त आहे. मग लेफ्ट साईडला ग्राफ जास्त आहे, टेल कुठं लॉंगर राहणार, लेफ्ट साईडला. आणि निगेटिव्हमध्ये मीन काय असतो, छोटा असतो. कळलं. निगेटिव्हमध्ये मीन छोटा आणि पॉझिटिव्हमध्ये मीन हा मोठा असतो. झिरो स्क्यूनेस म्हणजे काय की परफेक्टली सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे. ना ग्राफ राईटकडे झुकतोय ना ग्राफ लेफ्टकडे झुकतोय. कळलं. परफेक्टली स्क्यूड म्हणजे मीन, मेडियन, मोड तिन्ही पण हे इक्वल असतात. कळलं. ना मीन मोठा असतो असं काय असतं किंवा मीन छोटा असतो ह्या गोष्टी पण नसतात. झिरो स्क्यूनेसमध्ये काय असतं, मीन, मेडियन आणि मोड तिन्ही पण सेम असतात. कुर्तोसिस काय, कुर्तोसिस इज अ स्टॅटिस्टिकल मेजर दॅट टेल्स अस अबाउट द पीकनेस ऑर फ्लॅटनेस ऑफ अ डिस्ट्रीब्युशन. ग्राफ किती पीक करतोय किंवा मग ग्राफ किती फ्लॅट आहे, फ्लॅट असन किंवा मग पीक असन हे सांगण्याचं काम कोण करतं, कुर्तोसिस करतो. इट इंडिकेट्स हाऊ मच डेटा इज प्रेझेंट इन द टेल्स. किती डेटा हा टेल्समध्ये प्रेझेंट आहे हे सांगण्याचं काम पण कुर्तोसिस करतं. आता यानंतर आपण टाईप्स ऑफ कुर्तोसिस बघणार आहे. जसं की राईट स्क्यूड, लेफ्ट स्क्यूड हे याचे प्रकार होते कशाचे, स्क्यूनेसचे. तसंच आपलं कुर्तोसिसचे पण प्रकार आहे. कोणते, लेप्टोकुर्तिक, मेसोकुर्तिक आणि प्लॅटिकुर्तिक. कोणते कोणते, लेप्टोकुर्तिक म्हणजे हाय कुर्तोसिस ज्याच्यामध्ये शार्प पीक असतं, हेवी टेल्स असतं आणि मोर आउटलायर्स असतात.
शार्प पीक म्हणजे हे थोडं वरती असेल, कळलं, ग्राफ असं जास्त वरतीच आहे. मेसोकोर्टिक म्हणजे काय, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, शेप आणि मॉडरेट टेल्स. याचे ग्राफ जे आहे ना, मी ते टेलिग्राम चॅनलवरती ना अपलोड करून देईन, तर तुम्हाला ग्राफवर ना अंदाज लागेल. मी इथं काढण्याचं विसरलोय, पण मी तुम्हाला ना टेलिग्रामवरती ते अवेलेबल करून देईन. तर तुम्ही नक्की त्या लिंकला ॲक्सेस करू शकता टेलिग्रामच्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल. आणि प्लॅटिकुर्तिक म्हणजे काय, लो कुर्तोसिस. आता लो कुर्तोसिसमध्ये काय येतं, फ्लॅट पीक येतं, लाईट टेल्स येतं आणि फिवर आउटलायर्स येतं. कळलं, फ्लॅट पीक असतं एकदम, लाईट टेल्स आणि फ्युअर आउटलायर्स. आता पर्पज ऑफ फाइंडिंग स्क्यूनेस फाइंड करण्याचा काय पर्पज राहतो, अंडरस्टँड द शेप ऑफ डेटा डिस्ट्रीब्युशन. आपल्याला काय कळतं, शेप ऑफ डेटा डिस्ट्रीब्युशन कळतो. टू चेक वेदर द डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. डेटा हा सगळीकडे नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, किंवा मग तो राईट पीक आहे, किंवा मग लेफ्ट साईडला जास्त डिस्ट्रीब्युटेड आहे, की राईट साईडला जास्त डिस्ट्रीब्युटेड आहे, हे सांगण्याचं काम कोण करतं, स्क्यूनेस करतं. टू डिटेक्ट प्रेझेन्स ऑफ आउटलायर्स, टू डिसाइड ॲप्रोप्रिएट स्टॅटिस्टिकल मेथड्स, टू मेक बेटर डेटा ॲनालिसिस अँड प्रेडिक्शन. म्हणजे डेटा ॲनालिसिस असो, प्रेडिक्शन करण्याचा असो, यासाठी आपण स्क्यूनेसचा उपयोग करतो. कळलं. आता हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. आता यानंतर काय बघणार, असं क्वेश्चन वाईज ॲन्सर वगैरे सगळं मी एकदम छान अक्षरात तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर नक्की तुम्ही टेलिग्रामची चॅनलला ॲक्सेस करा, असं मी सांगेल. तुझा एक्झामला फायदा होईल. आणि सगळे जे क्वेश्चन्स आहे, PYQ क्वेश्चन्स सगळे कव्हर केलेले आहे मी. व्हॉट इज द डिग्री ऑफ फ्रीडम, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. डिग्री ऑफ फ्रीडम इज द नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हॅल्यूज दॅट आर फ्री टू व्हॅरी while calculating a statistical parameter. कळलं, डिग्री ऑफ फ्रीडम काय, इज द नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हॅल्यूज दॅट आर फ्री टू व्हॅरी while calculating a statistical parameter. म्हणजे जेव्हा आपण स्टॅटिस्टिकल पॅरामीटर कोणतं पण असू कॅल्क्युलेट करत असू, तर अशा काही व्हॅल्यूज राहता ज्या फ्री राहता व्हॅरी करण्यासाठी, त्याला म्हणतो आपण डिग्री ऑफ फ्रीडम. हे तुम्हाला डेफिनेशनवरून नाही कळलं तरी ठीक आहे, एक्झाम्पलवरून आपण इझिली समजून घेऊ, त्यामुळे जास्त डेफिनेशनच्या याच्यात पडायचं नाही. जर नाही समजलं तरी ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पलवरून एकदम छान समजून सांगतो. इन सिम्पल वर्ड्स आपण काय म्हणू शकतोय, इट इज द नंबर ऑफ व्हॅल्यूज दॅट कॅन चेंज आफ्टर सर्टन रेस्ट्रिक्शन्स आर अप्लाइड. म्हणजे जर का आपण काही रेस्ट्रिक्शन्स लावले स्टॅटिस्टिकल पॅरामीटरवरती आणि काही व्हॅल्यूज तरी पण चेंज होऊ शकताय, त्याला म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. वेन वी कॅल्क्युलेट स्टॅटिस्टिक्स लाईक, जो आपण मीन, व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन हे कॅल्क्युलेट करतो, म्हणजे टी टेस्ट असन किंवा मग चाय स्क्वेअर टेस्ट असन. या आहे तुम्हाला टी टेस्ट, चाय स्क्वेअर टेस्ट समोर आहे, आपण ते बघणार आहोत. सम व्हॅल्यूज आर ऑलरेडी फिक्स. काही व्हॅल्यूज ह्या ऑलरेडी फिक्स असतात, आपण काहीच व्हॅल्यूला बदलू शकतोय. ज्या व्हॅल्यू आपण बदलू शकतोय त्यांना फ्रीडम आहे ना, त्या काही पण व्हॅल्यू घेऊ शकता बदलण्यासाठी. तर ज्या व्हॅल्यू बदलू शकतोय त्याला काय म्हणायचं, डिग्री ऑफ फ्रीडम. बिकॉज ऑफ दिस रेस्ट्रिक्शन नॉट ऑल व्हॅल्यूज आर फ्री टू व्हॅरी. म्हणजे ह्या रेस्ट्रिक्शनमुळे काय होतं, सगळ्या व्हॅल्यू तर आपण बदलू नाही शकत, मग थोड्याफार व्हॅल्यू बदलू शकतो आपण, त्यालाच म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. आता बघा फॉर्म्युला काय, डिग्री ऑफ फ्रीडमचा n-1 राहतो. n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता बघा आपल्याकडे 3 नंबर आहे ज्यांचं मीन काय 10 आहे, बरोबर. आपल्याकडे 3 नंबर्स आहे ज्यांचं मीन किती आहे 10 आहे. आता आपण काय नंबर काय कन्सिडर केले, एक x1 कन्सिडर केला, एक x2 कन्सिडर केला आणि एक x3 कन्सिडर केला, बरोबर. 3 नंबर आहे आपल्याकडे, x1 x2 x3. ह्या नंबरचं मीन किती आपल्याकडं 10 आहे. आता बघा तर मीनचा फॉर्म्युला काय असतो, x1 + x2 + x3 अपॉन 3 इक्वल टू 10 येतं, बरोबर. आता मीनचा फॉर्म्युलाचं उत्तर काय येतं आपल्याकडे, ह्या तिन्ही नंबरचं मीन आपल्यापाशी 10 दिलेलं आहे. तर x1 x2 x3 ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे सांगा बरं, 30 यायला पाहिजे. कारण 3 जेव्हा इकडे जो मल्टिप्लायला होईल तर x1 + x2 + x3 किती यायला पाहिजे 30. आणि आपण जर का समजा कंडिशन आहे, जर का आपण x1ला 8 घेतलं आणि x2ला 12 घेतलं, तर x3ला घेण्याची काही गरज आहे का, x3 आपोआप येऊन जाईल. x1 जर का 12 आहे, x2 12 घेतला, ही व्हॅल्यू जर का आपण 12 घेतली, x1 जर का 8 घेतला, तर x1 + x2 किती झाले 20. मग x3ला आपण आपल्या मनाने घेऊ शकतोय का, नाही ना.
x3ची व्हॅल्यू 10 ऑटोमॅटिकली डिफाईन होऊन जाईल, कारण जेव्हा इक्वल टू 30 आहे तेव्हा x3ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली डिफाईन होऊन जाईल. कळतंय का तुम्हाला? वापस एकदा सांगू का मी? बघा, x1ची व्हॅल्यू तुम्ही 8 घेतली, x2ची व्हॅल्यू तुम्ही 12 घेतली. आता x3ची पण व्हॅल्यू ही तुमच्या मनावर आहे का घेण्यासाठी? नाही. ही काय होणार आहे? ऑटोमॅटिकली डिफाईंड होणार आहे, कारण 12 + 8 हे 20 होणार आहे. तर x3ला काही पण करता 10 होणंच आहे, तेव्हाच तर ॲडिशन 13. म्हणजे x3ला तुम्ही डिसाईड करू शकताय का? नाही डिसाईड करू शकत. कळलं? मग आपण फक्त किती व्हॅल्यूजला चेंज करू शकतोय, डिसाईड करू शकतोय? x1 आणि x2ला डिफाईन करणं हे आपल्या मनावरती, पण x3ला आपण करू शकतोय का नाही? मग यांना काय फ्रीडम आहे डिफाईन करण्याचा. x1 आणि x2ला काय फ्रीडम आहे. तर ज्या व्हॅल्यूजला फ्रीडम असतो त्यांना आपलं काय म्हणायचं? डिग्री ऑफ फ्रीडम. आता डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली बघा बरं. 3 व्हॅल्यूज होता बरोबर, आपल्याकडं 3 व्हॅल्यूज होता, त्यापैकी आपण एकाला तर काहीच नाही करू शकत. x3ला रिमूव्ह करून टाकायचं 3 म्हणून. मग आपण फक्त 2च व्हॅल्यू चेंज करू शकतोय. तर मग डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली? 2 झाली. n-1 असते ना डिग्री ऑफ फ्रीडम. आपण बघितला फॉर्म्युला. इम्पॉर्टन्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम काय? यूज इन हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये यूज होतं, किंवा मग रिक्वायर्ड इन टी टेस्ट अँड chi-square टेस्ट, हेल्प्स इन ॲक्युरेट कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅरियन्स, अफेक्ट शेप ऑफ स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन. शेप ऑफ स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशनला पण अफेक्ट करतं. कळलं? हे इम्पॉर्टन्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम हे तुम्ही वाचू शकताय. बाकी कळलं डिग्री ऑफ फ्रीडम काय असतं. आता यानंतर आपण काय बघणार आहे? हाऊ हायपोथेसिस टेस्टिंग वर्क्स, एक्सप्लेन स्टेप्स एक्सप्लेन करायचे. आता बघा, हायपोथेसिस टेस्टिंग इज अ स्टॅटिस्टिकल मेथड यूज टू मेक डिसिजन्स अबाउट अ पॉप्युलेशन पॅरामीटर बेस्ड ऑन सॅम्पल डेटा. सॅम्पल डेटाच्या मदतीने आपण डिसिजन्स घेऊ शकतोय. कशावरती? पॉप्युलेशन पॅरामीटरवरती. हायपोथेसिस टेस्टिंग इज अ स्टॅटिस्टिकल मेथड आहे डिसिजन घेण्यासाठी. कळलं? आता बघा, टाईप ऑफ हायपोथेसिस काय असतं. आता समजा बघा, तुमची एक कंपनी आहे बरोबर, आणि तुम्ही त्या कंपनीमध्ये काय म्हटले की माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे त्याचं वेट किती आहे? 50 kg आहे बरोबर. तुमची एक कंपनी आहे, XYZ नावाने एखादी कंपनी असेल, त्या कंपनीचं तुम्ही काय म्हटले की माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे, समजा तुमच्याकडे एक पॅकेट भेटतंय कशाचं पण, त्या पॅकेटचं वेट किती आहे? 50 kg वेट आहे बरोबर. तर मग एखादं पॅकेट भेटतंय तुमच्याकडे, त्याचं वेट 50 kg आहे. मग आता बघा, नल हायपोथेसिस काय? ॲज्युम नो इफेक्ट ऑर नो डिफरन्स, इट इज द स्टेटमेंट. मग आम्ही काय करणार? आता तुम्ही म्हटलं आम्हाला की आमच्याकडे जे पॅकेट भेटतंय त्याचं वेट 50 kg. मग आम्ही काय तुमच्यावरती डायरेक्ट भरोसा ठेवणार आहे का? सांगा बरं. आम्ही पण ते चेक करू. मग आम्ही काय ॲज्युम करू नल हायपोथेसिसमध्ये की ठीक आहे तुम्ही म्हणताय तर तुमचं खरं आहे. नल हायपोथेसिसमध्ये काय ॲज्युम करू की तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. मग आत्ता तुम्ही काय म्हटले की 50 kg आहे पॅकेटचं वेट आमच्या, तर आम्ही ॲज्युम काय केलं? ठीक आहे तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मग त्याचे काय H0 हे नल हायपोथेसिस असतं. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय असतं की तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं असेल, आम्हाला टेस्ट तर कराव्या लागतील की आम्ही वेट करून बघणार ते की तुमचं जे पॅकेटचं वेट आहे ते 50 kg आहे का नाही, आम्ही चेक करणार. कळलं? नल हायपोथेसिसमध्ये काय की तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे, आम्हाला चेक करण्याची काही गरज नाही. कळलं? आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसमध्ये काय असतं की आम्ही का बरं विश्वास ठेवू तुमच्यावरती, आम्हाला तर चेक करावं लागेल की तुमच्या पॅकेटचं वेट 50 kg आहे का नाही. कळलं? नल हायपोथेसिसच्या ऑपोजिट असतंय. कळलं? विरुद्ध जातोय ना आपण. आम्हाला तुमच्यावर भरोसा नाही आहे किंवा ठीक आहे भरोसा आहे, तुम्ही जे म्हणताय ते ठीक आहे, अशा गोष्टी चालतात ना, दोन्ही ऑपोजिट. कळलं? स्टेप्स इन हायपोथेसिस टेस्टिंग काय? पहिले हायपोथेसिस स्टेट करायचं म्हणजे काय? डिफाईन H0 आणि डिफाईन H1. H0 म्हणजे नल हायपोथेसिस, म्हणजे ते काय म्हणताय की पॅकेटचं वेट म्हणजे मीन किती आहे? 50 आहे बरोबर. आपण नल हायपोथेसिसमध्ये ॲज्युम केलं ठीक आहे असन 50 वेट. पण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसमध्ये आपण काय म्हणणार आहे की 50 वेट नसन, आम्हाला चेक केल्याशिवाय आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत का 50 असन, आम्हाला चेक करावं लागेल. ते कळलं इथपर्यंत? नल हायपोथेसिस काय असतं? अल्टरनेटिव्ह
हायपोथेसिस काय असतं. यानंतर आपण काय करणार आहे, सिलेक्ट लेवल ऑफ सिग्निफिकन्स. म्हणजे की तुमचं जर का हे 5% किंवा 1%, इट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग ट्रू नल हायपोथेसिस. म्हणजे नल हायपोथेसिस जे आहे त्याला आपल्याला काय करायचं, एक तर आपण ॲक्सेप्ट करू ते खरं बोलताय का, किंवा मग खोटं बोलत असेल तर रिजेक्ट करू. जर का 50 किलो वेट भरलं त्या पॅकेटचं तर आपण ते पॅकेट ॲक्सेप्ट करू. पण जर का ते जसं म्हणताय की 50 किलो वेट आहे आणि आपण चेक केल्यानंतर ते जर का 30, 35 किंवा 40 भरलं तर आपण ते काय करणार आहे, पॅकेट रिजेक्ट करून टाकणार. मग एक तर 5% किंवा 1% आपण बघणार आहे, काय टेस्ट करणार. आपण टेस्टसाठी कोणत्या मेथड असतात, एक तर झेड टेस्ट करू शकतोय, एक तर टी टेस्ट करू शकतोय, एक चाय स्क्वेअर टेस्ट करू शकतोय, किंवा मग एफ टेस्ट करू शकतोय. डिपेंड्स ऑन डेटा टाईप अँड सॅम्पल साईज. म्हणजे ह्या टेस्ट कशावरती डिपेंड करता, की आपला डेटा टाईप कोणता आहे आणि सॅम्पलची साईज किती. आता बघा, जर का आपण जी टेस्ट करणार आहे ती व्हॅल्यू आपण फॉर्म्युलानुसार काढून घ्यायची, बरोबर. कम्प्यूट टेस्ट व्हॅल्यू युजिंग फॉर्म्युला वापरून आपण व्हॅल्यू आणायची एक, आणि सॅम्पल डेटा विथ पॉप्युलेशन पॅरामीटर. आपण काय करणार, नंतर आपल्याकडे एक सॅम्पल डेटा राहील आणि एक पॉप्युलेशन पॅरामीटर राहील, त्यांना कम्पेअर करायचं. मग डिसिजन कशावरती घेणार आपण, की ते पॅकेट ॲक्सेप्ट करू आपण की रिजेक्ट करू, हे कशावरती ठरवणार आहे. आपण काय करणार आहे, जी आपली टेस्ट स्टॅटिक विथ क्रिटिकल व्हॅल्यू, टेस्ट स्टॅटिक जी व्हॅल्यू आली आपली तिला क्रिटिकल व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं, आणि किंवा मग कम्पेअर पी व्हॅल्यू विथ द सिग्निफिकन्स लेवल, किंवा मग सिग्निफिकन्स लेवलवरती कम्पेअर करायचे. म्हणजे सिग्निफिकन्स लेवल कळलं ना, सिलेक्ट लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणजे अल्फा ही सिग्निफिकन्स व्हॅल्यू असते. मग आपण काय केलं, पी व्हॅल्यू जर का लेस दॅन इक्वल टू अल्फा असेल तर तिला रिजेक्ट करणार, कळलं. पी व्हॅल्यू जर का लेस दॅन इक्वल टू अल्फा असेल तर आपण त्याला रिजेक्ट करू, आणि पी व्हॅल्यू जर का ग्रेटर दॅन अल्फा असेल तर फेल टू रिजेक्ट एच नॉट. मग आपण रिजेक्ट नाही करू शकणार, आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल, कळलं का. याच्यावरतून ॲक्सेप्ट करण्याचं काय की रिजेक्ट करण्याचं समजलं इथपर्यंत. आता यानंतर आपण काय बघणार आहे, लिस्ट आउट मेजर्स ऑफ डिस्पर्जन विथ देअर सिग्निफिकन्स अँड मॅथमॅटिकल फॉर्म्युला. आता बघा, मीनिंग ऑफ डिस्पर्जन काय, डिस्पर्जन रेफर्स टू अ स्प्रेड or variability of data values around the central value. म्हणजे काय, डिस्पर्जन रेफर्स टू द स्प्रेड ऑर व्हेरिएबिलिटी ऑफ डेटा व्हॅल्यू. सेंट्रल व्हॅल्यूज पासून ज्या व्हॅल्यू स्प्रेड झालेल्या आहे, म्हणजे स्प्रेड ऑर व्हेरिएबिलिटी म्हणजे काय, डिफरंट ऑफ डेटा व्हॅल्यूज. सेंट्रल व्हॅल्यूच्या आजूबाजूला ज्या मीन किंवा मीडियन असतं आपण त्याला काय म्हणतो, डिस्पर्जन. इट शोज हाऊ मच डेटा इज स्कॅटर्ड. डेटा किती स्कॅटर्ड झालेला हे कोण दाखवतं, डिस्पर्जन. आता रेंज बघा, पहिला काय आहे, रेंज. फर्स्ट रेंजचा फॉर्म्युला काय असतो, एल मायनस एस. एल मायनस एस म्हणजे काय, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, कळलं. याचं सिग्निफिकन्स काय, की सिम्पल मेजर ऑफ डिस्पर्जन आहे, टोटल स्प्रेड ऑफ डेटा दाखवतं, आणि क्विक कम्पॅरिझनसाठी आपण यूज करतो, कळलं. रेंज म्हणजे कळलं, रेंजचा फॉर्म्युला काय, एल मायनस एस, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. आता क्वार्टाईल डेव्हिएशन सेकंड काय, क्वार्टाईल डेव्हिएशन. याचा फॉर्म्युला काय, Q3 मायनस Q1, कळलं. क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, Q3 मायनस Q1. IQR इक्वल टू Q3 मायनस Q1, आणि क्वार्टाईल डेव्हिएशन मग काय होणार आहे, Q3 मायनस Q1 अपॉन 2, कळलं इथपर्यंत. हा झाला क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला, Q3 मायनस Q1 अपॉन 2. आता यानंतर काय, Q1 म्हणजे काय असतं, फर्स्ट क्वार्टाईल. Q2 म्हणजे काय असतं, थर्ड क्वार्टाईल, कळलं. फर्स्ट क्वार्टाईल आणि थर्ड क्वार्टाईल. शो स्प्रेड ऑफ मिडल 50% डेटा, नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, युजफुल इन स्क्यू डिस्ट्रीब्युशन, कळलं. आता एक्स्ट्रीम व्हॅल्यूजना कोण अफेक्ट होतं, आपण जे बघितलं आता, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू लागते. मग जे एक्स्ट्रीम व्हॅल्यूनं कोण अफेक्ट होईल, जिथं लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू करतो. आता हा डेटा तर मिडलला काम करतो, मग क्वार्टाईल
जे क्वार्टाईल आपण पहिले काय बघितलं रेंज आणि नंतर क्वार्टाईल डेविएशन हे मिडलच्या डेटावरती काम करतं. आता मीन डेविएशन काय, समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार अपॉन एन. म्हणजे एक्स काय असतं आता डेटा व्हॅल्यू असते, एक्स बार काय मीन आहे आणि एन काय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. कळलं. सिग्निफिकन्स काय, मेजर ॲव्हरेज डेविएशन फ्रॉम मीन युजेस ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज. आता त्यानंतर आपण काय बघणार आहे, व्हॅरियन्स काय, एस स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बारचा होल स्क्वेअर अपॉन एन मायनस वन. कळलं, हे व्हॅरियन्स झालं. आता सिग्निफिकन्स काय व्हॅरियन्सचा, एक्स आणि एक्स बार कळलं ना तुम्हाला. एक्स काय असतं डेटा व्हॅल्यू, वरती बघा एक्स काय लिहिलेलं आहे डेटा व्हॅल्यू, एक्स बार काय मीन आणि एन काय असतं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता हे ॲव्हरेज स्क्वेअर डेविएशन असतं आणि यूज इन स्टॅटिस्टिकल अनालिसिस अँड हायपोथेसिस टेस्टिंग. कुठे यूज केलं जातं, स्टॅटिस्टिकल अनालिसिसमध्ये आणि हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये हे यूज केलं जातं. आता याच्यानंतर काय, स्टँडर्ड डेविएशन काय असतं, एस इक्वल टू रूटमध्ये समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बारचा होल स्क्वेअर अपॉन एन मायनस वन. आता बघा सिग्निफिकन्स काय, मोस्ट इम्पॉर्टंट मेजर ऑफ डिस्पर्शन. सिग्निफिकन्स काय असतं, मोस्ट इम्पॉर्टंट मेजर ऑफ डिस्पर्जन असतं आणि एक्सप्रेस इन सेम युनिट ॲज डेटा, वाईडली यूज इन डेटा सायन्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स. कुठं यूज होतं, डेटा सायन्समध्ये आणि बिग डेटा ॲनालिटिक्समध्ये यूज होतं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, डिस्क्राईब चाय स्क्वेअर अँड गुडनेस ऑफ फिट टेस्ट. चाय स्क्वेअर आणि गुडनेस ऑफ फिट टेस्ट बघणार. आता बघा, द चाय स्क्वेअर गुडनेस ऑफ फिट टेस्ट इज नॉन पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिकल टेस्ट यूज टू डिटरमाइन वेदर द, काय डिटरमाइन करतं हे, ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी ऑफ अ कॅटेगोरियल व्हेरिएबल मॅच द एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ऑफ अ थेरेटिकल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी ही एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीला मॅच करते की नाही हे कोण सांगतं आपल्याला, चाय स्क्वेअर गुडनेस ऑफ फिट टेस्ट. कळलं, दोन गोष्टीवरती डिपेंड करते, एक तो ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आणि दुसरी म्हणजे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. त्या मॅच करता की नाही आपल्याला बघायचं असतं. कळलं. आता इट हेल्प्स इन चेकिंग हाऊ वेल द सॅम्पल डेटा फिट्स अ गिवन डिस्ट्रीब्युशन. दिस टेस्ट कम्पेअर्स द ॲक्च्युअल ऑब्झर्व डेटा विथ द डेटा. म्हणजे आपण काय करतो ह्या टेस्टमध्ये कम्पेअर करतो, ऑब्झर्व डेटाला कोणासोबत कम्पेअर करतो, सांगा बरं कोणासोबत कम्पेअर करतो. ऑब्झर्व डेटा असतो ना एक एक्सपेक्टेड असतो, बरोबर. ऑब्झर्व डेटाला आपण जो एक्सपेक्ट करतो त्याच्यासोबत कम्पेअर करतो. द डिफरन्स बिटवीन द ऑब्झर्व अँड एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज इज मेजर. म्हणजे त्यामध्ये किती डिफरन्स आहे आपण हे मेजर करण्याचं काम करतो चाय स्क्वेअर स्टॅटिस्टिक्सनं. द मॅथमॅटिकल फॉर्म्युला फॉर द चाय स्क्वेअर गुडनेस ऑफ फिट टेस्ट, मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय असणार आहे मग, एक्स स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ 0 मायनस ईचा होल स्क्वेअर अपॉन ई. कळलं. आता बघा, सॉरी 0 नाही बरं का, हे ओ आहे. ओ म्हणजे काय, ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी आणि ई म्हणजे काय, एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. एक्स स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी मायनस एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीचा होल स्क्वेअर अपॉन एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. कळलं, हा झाला फॉर्म्युला. आता यानंतर आपण काय बघणार आहे, स्टेप्स काय यामध्ये बघा बरं. द स्टेप्स इन्व्हॉल्व इन चाय स्क्वेअर गुडनेस ऑफ फिट टेस्ट आर एज फॉलोज. स्टेट द नल हायपोथेसिस. आपण आत्ता बघितलं नल हायपोथेसिस H0, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H1 हे बघितलं आपण, बरोबर. सॉरी, H0 काय असतं, द ऑब्झर्व डेटा फिट्स द एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशन. आता काय, द ऑब्झर्व डेटा फिट्स द एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशन. आणि आपण पहिले काय ॲज्युम करू, आता H0 मध्ये तर आपण ॲज्युम करण्याचं काम करतो की जे आपण बघितलं होतं की कंपनीचं एखादं पॅकेट आलंय त्याचं वेट 50 kg. तर आपण काय केलं, एक काय करण्याचं काम केलं सांगा बरं, आपण फक्त एक्सपेक्ट करतो म्हणजे
की ते होऊ शकतंय 50 kg, आपण असं नाही सांगत की ते नसन. मग आपण H0 मध्ये काय करतो, आपण असं ॲज्युम करतो की जो ऑब्झर्व डेटा आहे तो एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशनमध्ये फिट होतोय, बरोबर. पण H1 मध्ये काय राहतं, उलटं राहतं. द ऑब्झर्व डेटा आपण काय म्हणतो, ह्या फिट नाही होतोय. आपल्याला तेच चेक करायचं राहतं की फिट होतोय. फिट होत असला तर आपण ॲक्सेप्ट करू, फिट होत नसला तर रिजेक्ट करू. मग आपण लेवल ऑफ सिग्निफिकन्स बघणार आहे. युजली किती राहते, 5% म्हणजे 0.05. कॅल्क्युलेट द एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर काय करायचं, फॉर्म्युल्याने आपण उत्तर काढून घ्यायचं चाय स्क्वेअर व्हॅल्यूचं. नंतर काय करायचं, कम्पेअर द कॅल्क्युलेटेड चाय स्क्वेअर व्हॅल्यू विथ द टॅब्युलेटेड व्हॅल्यू. म्हणजे आपली जी टॅब्युलेटेड व्हॅल्यू आली तिला कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचं ॲट द गिवन डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे एक डिग्री ऑफ फ्रीडम देईल रे, त्या डिग्री ऑफ फ्रीडमवरती. जर का कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ग्रेटर आली दॅन द टेबल व्हॅल्यू, द नल हायपोथेसिस मग आपण रिजेक्ट करणार. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ही ग्रेटर नाही आली पाहिजे, पण जर का ग्रेटर आली तर आपण काय करणार आहे, रिजेक्ट करणार आहे. आणि चाय स्क्वेअर गुडनेस ऑफ फिट टेस्ट इज वाइडली यूज इन डेटा सायन्स टू ॲनालाइज कॅटेगोरियल डेटा अँड टू व्हेरीफाय अझम्पशन्स अबाउट पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. हा सगळा गेम कशावरती चालतो माहिती का, अझम्पशनवरती. म्हणजे आपण ॲज्युम करतो पहिले की हे कंडिशन फिट होतीये, आणि जर का फिट नसन होत तर रिजेक्ट करायची, नाही तर ॲक्सेप्ट करायची. कळलं का इथपर्यंत चाय स्क्वेअर. आता यानंतर काय, व्हॉट इज द पॉप्युलेशन अँड हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम अ सॅम्पल. पॉप्युलेशन काय आणि ती सॅम्पल परत डिफरंट कशी हे सांगायचं. पॉप्युलेशन रेफर्स टू द कम्प्लीट सेट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल आयटम्स ऑर ऑब्झर्वेशन दॅट वी वॉन्ट टू स्टडी. आपल्याला जे जे स्टडी करायचं आहे त्याचा इंडिव्हिज्युअल आयटमचा सेट किंवा ऑब्झर्वेशनचा सेट, याला म्हणतो आपण पॉप्युलेशन. इट इन्क्लूड्स ऑल पॉसिबल डेटा व्हॅल्यूज इन अ स्टडी. सगळ्या पॉसिबल डेटा व्हॅल्यूजला इन्क्लूड करतं. इफ वी आर स्टडिंग द मार्क्स ऑफ स्टुडंट इन अ युनिव्हर्सिटी, आपण जर का मार्क्स ऑफ स्टुडंट बघत असन इन युनिव्हर्सिटीमध्ये, देन मार्क्स ऑफ ऑल स्टुडंट इन द युनिव्हर्सिटी इज द पॉप्युलेशन. म्हणजे सगळा डेटा जो आहे त्यालाच पॉप्युलेशन म्हणतो आपण शक्यतो. कळलं. सॅम्पल काय असतं, सॅम्पल इज अ स्मॉल पोर्शन ऑफ सबसेट ऑफ द पॉप्युलेशन सिलेक्टेड फॉर अनालिसिस. आता काय, तुमचा समजा एक क्लास आहे, एका क्लासमध्ये सगळ्यांचा मार्क्स आले तुमचे 40 जण समजा तुमच्या क्लासची स्ट्रेंथ आहे, तर सगळ्यांचे मार्क्स आले, तर सगळ्यांचे मार्क्स काय राहणार आहे, पॉप्युलेशन. पण स्पेसिफिक जर का एका विद्यार्थ्याचे मार्क्स आपल्याला बघायचे असेल तर ते काय आहे, सॅम्पल. पॉप्युलेशनमधून छोटासा पार्ट काढून तो बघणं म्हणजे त्याला काय म्हणायचं, सॅम्पल. सॅम्पल इज अ स्मॉल पोर्शन ऑर सबसेट ऑफ द पॉप्युलेशन. कळलं. इट इज यूज टू रिप्रेझेंट द पॉप्युलेशन वेन स्टडिंग द होल पॉप्युलेशन इज नॉट प्रॅक्टिकल. आपण जर का सगळ्यांचा डेटा ॲनालाइज करत बसलो तर आपल्याला खूप अवघड जाणार आहे. मग आपण काय करतो, छोटासा डेटा ॲनालाइज करण्याचं काम करतो, आणि त्यावरनं आपण पॉप्युलेशनचा अंदाजा लावू शकतोय. कळलं इथपर्यंत. इफ वी कलेक्ट मार्क्स ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम दॅट युनिव्हर्सिटी, दोज 200 स्टुडंट्स फॉर्म अ सॅम्पल. कळलं. जर का आपण 200 स्टुडंटचे मार्क कलेक्ट केले, आता युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर स्टुडंट राहू शकताय, 1000, 2000, 10,000, 1,00,000 स्टुडंट. तर 1 लाखामधनं जर का आपण 200 स्टुडंटचा डेटा कलेक्ट केला तर ते काय झालं, सॅम्पल झालं. कळलं. आता बघा यानंतर काय, आता डिफरन्स बिटवीन पॉप्युलेशन अँड सॅम्पल. पॉप्युलेशन काय, कम्प्लीट सेट ऑफ डेटा असतो, आणि कम्प्लीट सेट ऑफ डेटामधून आपण छोटासा डेटा काढून बघितलं तर ते सॅम्पल असतं, म्हणजे पार्ट ऑफ कम्प्लीट सेट. पॉप्युलेशन लार्जच असणार आहे, सॅम्पल हे स्मॉलर असणार आहे. हे टाईम कन्झ्युमिंग आणि कॉस्टली असेल, कारण आपल्याला जास्त डेटावरती स्टडी करावं लागेल. हे फास्टर आणि इकॉनॉमिकल असेल, कारण आपल्याला छोट्याशा डेटावरती स्टडी करावं लागेल. हे ट्रू व्हॅल्यू देतं आणि हे एस्टिमेटेड व्हॅल्यू देतं. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, बेस थेरम बघणार आहे. काय बघणार आहे, बेस थेरम. कळलं. बेस थेरम मध्ये काय, आता की बेस थेरम इज अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज टू फाइंड
द प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट बेस्ड ऑन प्रायर नॉलेज ऑफ रिलेटेड कंडिशन्स. काय आपण काय करतो, बेस थेरमच्या मदतीने एक जी कंडिशन पाहिजे आपल्याला त्या कंडिशनची आपण प्रोबॅबिलिटी काढण्याचा प्रयत्न करतो. आता कसं बघा, बेस थेरम इज अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. एक फॉर्म्युला आहे बेस थेरम म्हणजे. तो कशासाठी यूज होतो, प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी कोणत्या पण इव्हेंटची बेस्ड ऑन द प्रायर नॉलेज ऑफ रिलेटेड कंडिशन्स. ज्या बाकीच्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढू शकतो आपण, आपल्याकडे कंडिशन्स पण दिलेल्या असतात. इट हेल्प्स अस अपडेट द प्रोबॅबिलिटी व्हेन न्यू एव्हिडन्स इज अवेलेबल. म्हणजे आपल्याकडे जर का न्यू एव्हिडन्स आला की ज्यानी प्रोबॅबिलिटी चेंज होऊ शकते, आपण काय करतो, प्रोबॅबिलिटी अपडेट होण्यासाठी पण ते बेस थेरम आपल्याला मदत करतं. आता त्याचा फॉर्म्युला काय बघा बरं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बाय बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बाय ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हा काय झाला, फॉर्म्युला झाला, बरोबर. आता यानंतर आपण काय बघणार आहे, डिसीज टेस्टिंग. म्हणजे आपण हे एक्झाम्पलनं एक्सप्लेन करायला लावलंय ना आपल्याला. ऑल्सो एक्सप्लेन इट्स की टर्म वगैरे हे एक्सप्लेन करायला लावलं आपल्याला. मग आपण आता काय बघणार आहे, एक्झाम्पलनी आणि की टर्म्स आपल्याला दोन्ही पण एक्सप्लेन करायच्या. तर मग पहिले काय, आता डिसीज टेस्टिंगचं आपण एक्झाम्पल घेतलं आणि सपोज काय केलं की 1% ऑफ पीपल हॅव अ डिसीज. म्हणजे 1% जे लोक आहे किंवा मग जे पॉप्युलेशन आहे त्यांना काय डिसीज झालेलं आहे, बरोबर. आपण हे ॲज्युम केलं. मग त्याची प्रोबॅबिलिटी काय होऊन जाईल, 1/100 म्हणजे 0.01. ही 1% प्रोबॅबिलिटी की 1% लोकांना डिसीज झालेला आहे. द टेस्ट इज 99% ॲक्युरेट फॉर डिसीज पीपल. आता बघा, असा पण त्या एखादा व्यक्ती असू शकतोय की आपण समजा एखादी टेस्ट केली, समजा कोरोनाची एखादी टेस्ट केली, पण त्या टेस्टमध्ये काय दाखवलं, ती कोरोनाची टेस्ट आपण भरपूर बघितलं होतं बघा की ते वेगळे रिझल्ट पण दाखवायचा, ज्याला नाही त्यांना पण ते दाखवायचं कधी कधी. मग ती टेस्ट थोडीशी चुकीची पण राहू शकते ना. तर मग आपण काय बघितलं की ती फक्त 99%च ॲक्युरेट आहे टेस्ट. जे डिसीज पीपल झालेले त्यांच्यासाठी किती 99% ॲक्युरेट आहे. मग आपली प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय झाली की डिसीज झालेल्या लोकांना 0.99 म्हणजे 99%. कळलं. आणि 5% ऑफ हेल्दी पीपल टेस्ट पॉझिटिव्ह. आता 5% असे लोक राहतात की जे हेल्दी एकदम, त्यांना काही झालेलं नसतं, पण ते टेस्ट जर का केली तरी ते पॉझिटिव्ह दाखवतात. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी काय, ही चुकीची ना. म्हणजे की एखादं जर का कोरोना तुम्हाला एखाद्या व्यक्तींना किंवा लोकांना झालेला नाहीये, तरी 5% लोकांना ते काय दाखवतं की कोरोना झालेला आहे. मग असे किती लोक आहेत, 5%. आणि टेस्ट किती म्हणजे ॲक्युरेट किती आहे, 99%. आणि किती लोकांना डिसीज झाला आहे, 1%. आपण हे सगळं अज्युम केलं. नंतर वी वॉन्ट टू फाइंड व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ पर्सन ॲक्च्युअली हॅज द डिसीज इफ द टेस्ट रिझल्ट इज पॉझिटिव्ह. म्हणजे टेस्टचा रिझल्ट जर का पॉझिटिव्ह दाखवला तर मग प्रोबॅबिलिटी काय की खरोखर त्या माणसाला डिसीज झालेला आहे. कळलं का क्वेश्चन काय की टेस्ट केली तुम्ही आणि टेस्टचा रिझल्ट आला आहे पॉझिटिव्ह, तर मग याची प्रोबॅबिलिटी किती आहे की तुम्हाला डिसीज झालेला आहे. कळलं की असं पण होऊ शकतंय की टेस्टमध्ये जरी पॉझिटिव्ह आलं तरी टेस्ट चुकीची पण राहू शकते. कळलं का इथपर्यंत. आता ह्यानंतर आपण काय बघणार आहे, बेस थेरम वापरून आपण आन्सर काढणार. आता काय प्रोबॅबिलिटी आपल्याला कशी काढायची आहे की जर का आपण टेस्ट तुमची पॉझिटिव्ह दाखवताय, पॉझिटिव्ह टेस्ट दाखवताय, तर मग डिसीज झालेला आहे तुम्हाला हे बघायचं. मग आफ्टर कन्क्ल्युजन द प्रोबॅबिलिटी विल बी मच लोअर दॅन 99%. म्हणजे कन्क्ल्युजन नंतर काय राहणार आहे, प्रोबॅबिलिटी ही खूप कमी राहणार आहे 99% परता. शोईंग दॅट द इवन ॲक्युरेट टेस्ट कॅन गिव्ह मिसलिडिंग रिझल्ट. हे काय दाखवतं मग की ॲक्युरेट टेस्ट जरी केली तुम्ही तरी आपल्याला मिसलिडिंग रिझल्ट भेटू शकतात, चुकीचे रिझल्ट भेटू शकतात. असं नाही की आपल्याला 100% करेक्ट रिझल्ट भेटते. नंतर काय, आता की टर्म्स काय इन बेस थेरममध्ये, प्रायर प्रोबॅबिलिटी. प्रायर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, पी ऑफ ए. मग इनिशियल प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए बिफोर न्यू एव्हिडन्स. म्हणजे नवीन एव्हिडन्सच्या आधी जी प्रोबॅबिलिटी होती त्याला काय म्हणतो आपण, प्रायर प्रोबॅबिलिटी. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग डिसीज 1%. आपली पहिली इव्हेंट काय होती की 1% लोकांना डिसीज झालेला आहे,
त्याच्यानंतरचं आपल्याला काही माहिती होतं का? नव्हतं माहीत. मग जे आपली 1 नंबरला कंडिशन असते इव्हेंट, त्याला आपण काय म्हणतो? प्रायर प्रोबॅबिलिटी. नंतर काय लाईकलीहूड, नंतर काय पी ऑफ बी बाय, मग याला काय म्हणतो आपण? लाईकलीहूड म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ एव्हिडन्स बी गिवन दॅट ए इज ट्रू. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट कोणती काढायची? आपल्याला बीची काढायची. आणि कंडिशन काय? ए ही ट्रू आहे, तेव्हा आपल्याला बीची प्रोबॅबिलिटी काढायची. कळलं? ए ट्रू म्हणजे काय? की 1% लोकांना डिसीज झाला ही फिक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला बीची प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे कसं? प्रोबॅबिलिटी दॅट टेस्ट इज पॉझिटिव्ह इफ अ पर्सन हॅज डिसीज. कळलं? काय प्रोबॅबिलिटी काढायची आहे? की टेस्ट ही पॉझिटिव्ह आहे जेव्हा पर्सनला डिसीज झालेला राहतो. नंतर 3rd नंबर काय? आता पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बाय बी काढायची. मग अपडेटेड प्रोबॅबिलिटी ऑफ ए आफ्टर ऑब्झर्विंग एव्हिडन्स बी. म्हणजे आता बघा, आपल्याला एची अपडेटेड प्रोबॅबिलिटी काढायची ना. आपल्याला पहिले बी इव्हेंट माहिती होता का? पहिले आपण बी इव्हेंटची काढून घेतली आणि त्यानंतर आपण वापस एची अपडेट करणार आहे. मग अपडेटेड प्रोबॅबिलिटी ऑफ ए आफ्टर ऑब्झर्विंग एव्हिडन्स बी म्हणजे काय? आता प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग डिसीज आफ्टर पॉझिटिव्ह टेस्ट. जर का पॉझिटिव्ह टेस्ट दाखवली आहे तर त्यानंतर डिसीज काय राहणार आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर 4th नंबरला काय असतं? एव्हिडन्स किंवा मग मार्जिनल प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण याला. याचा अर्थ काय? टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ एव्हिडन्स ऑकरिंग. म्हणजे एव्हिडन्स ऑकर होण्याची टोटल प्रोबॅबिलिटी कोण दाखवतं? मार्जिनल प्रोबॅबिलिटी, जी की पी ऑफ बी असते. कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपण बघणार आहे क्वेश्चन की इज देअर अ कोरिलेशन बिटवीन व्हेरिएबल्स इन द फॉलोइंग डेटा सेट. आहे का काही कोरिलेशन? इज देअर अ कोरिलेशन बिटवीन द व्हेरिएबल्स इन द फॉलोइंग डेटा सेट. आता बघा, हावर्स आणि मार्क्स हे दोन्ही आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये दिले. आपल्याला कोरिलेशन काढायचं आहे हावर्समध्ये किंवा मार्क्समध्ये काही कोरिलेशन आहे का. टू चेक कोरिलेशन वी कॅल्क्युलेट कार्ल पर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट, जो की आर असतो. काय आपण कॅल्क्युलेट करतो? आपल्याला कोरिलेशन बघायचं असं हावर्समध्ये आणि मार्क्समध्ये, तर आपण काय चेक करतो? कार्ल पर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट काढतो, जो की आर असतो. मग आपल्याला गिव्हन डेटा आपण पहिले काय करतो? लिहून घेतो. हावर्स लिहून घेतले एका साईडला आणि मार्क्स एका साईडला लिहून घेतले आपण व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये. नंतर स्टेप्स 2 काय? की फॉर्म्युला लिहून घ्यायचं. फॉर्म्युला काय आपला? आर इक्वल टू एन समेशन एक्स वाय मायनस समेशन ऑफ एक्स इंटू समेशन ऑफ वाय रूटमध्ये काय मग अपॉनला एन इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एक्सचा होल स्क्वेअर. हे एका ब्रॅकेटमध्ये येईन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय? एन इंटू समेशन वाय स्क्वेअर मायनस समेशन ऑफ वायचा होल स्क्वेअर. कळलं? आता बघा, पहिले काय करायचं? फॉर्म्युला मी लगेच पाठ करून देतो तुम्हाला. काय? आर इक्वल टू एन तर प्रत्येक जागेवर येतंय बरोबर. एन इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. पहिले काय करायचं? समेशन ऑफ एक्स इंटू वाय करायचं. कळलं? समेशनला दोन्ही मल्टिप्लाय केलं, मग सेपरेट सेपरेट करायचं. समेशन एक्स इंटू समेशन वाय हे काय केलं? मायनस केलं बरोबर. नंतर रूटमध्ये काय करायचे? पहिले 2 ब्रॅकेट काढून घ्यायचे. 2 ब्रॅकेटमध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय? दोन्हीकडे पण आपण एन लिहून घेतला स्टार्टिंगला आणि इकडे काय? समेशन एक्स स्क्वेअर मायनस होल समेशन एक्सचा स्क्वेअर आणि इथं समेशन वाय स्क्वेअर मायनस होल समेशन वायचा होल स्क्वेअर. कळलं इथपर्यंत? हा झाला फॉर्म्युला. यामध्ये एन काय? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, एक्स काय? हावर्स आणि वाय काय? मार्क्स. यानंतर काय असतं? स्टेप 3 कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज. मग आपल्या कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज काय येतं? समेशन एक्स किती येतं? 164. समेशन वाय येतं 584. समेशन एक्स वाय येतं 10413. समेशन एक्स स्क्वेअर काय? 2984. आता समेशन एक्स माहिती ना कसं काढायचं? की आता हे पण बघा, समेशन एक्स म्हणजे काय? 9 + 15 + 25 + 14 यांचं सगळ्यांचं प्लस म्हणजे समेशन एक्स. समेशन वाय म्हणजे काय? यांचं सगळ्यांचं प्लस. आणि समेशन एक्स वाय असेल तर काय करायचं? 9 × 39 करायचं. मग ती जी व्हॅल्यू ती कशात प्लस करायची? 15 × 56. कळलं? समेशन एक्स वाय म्हणजे एक्स इंटू वायला मल्टिप्लाय करायचं प्रत्येक टर्मला आणि त्यांचं ॲडिशन करायचं. आता काय? नंतर समेशन एक्स स्क्वेअर समेशन वाय स्क्वेअर एन काढून घेतला आपण आणि ते फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला आर काय भेटतो? 0.68. तुम्ही कॅल्सीमध्ये या व्हॅल्यू टाकून बघू शकता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. तर
0.68च्या अप्रॉक्सिमेट तुम्हाला भेटेल. मग कन्क्ल्युजन काय, आर काय 0.68 आहे, तर तो एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि ती मॉडरेटली स्ट्रॉंग आहे. 0.68 ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना, तर देअरफॉर देर इज अ मॉडरेट पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन हावर्स स्टडीड अँड मार्क्स ऑब्टेन. आपण याच्यावरतून काय अंदाजा लावू शकतोय की देर इज अ मॉडरेट पॉझिटिव्ह कोरिलेशन, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली ना, पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन हावर्स स्टडीड, हावर्स अँड मार्क्समध्ये काय पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. म्हणजे कसं, दिस मीन्स जसे जसे तुमची स्टडी हावर वाढतील, जितके तुम्ही घंटे स्टडी करणार आहे तितके तुमचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस असेल. कळलं का इथपर्यंत? म्हणजे स्टडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मार्क्स. जितका तुम्ही स्टडी करशाल, पण याच्यासाठी कंडिशन काय, फोकसनी पण स्टडी पाहिजे आपलं. कळलं? यानंतर आपण काय बघणार आहे, राईट शॉर्ट नोट ऑन कॉन्टिजन्सी टेबल, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता कॉन्टिजन्सी टेबल काय असतो ते बघणार. अ कॉन्टिजन्सी टेबल इज अ टाईप ऑफ टेबल यूज टू शो द रिलेशनशिप बिटवीन 2 or more categorical variables. काय, अ कॉन्टिजन्सी टेबल इज अ टाईप ऑफ टेबल यूज टू शो द रिलेशनशिप बिटवीन 2 or more categorical variables. It displays the frequency of observation that fall into different categories. म्हणजे काय दाखवतं, रिलेशन दाखवतं. कोणते, 2 व्हेरिएबलमध्ये काय रिलेशन हे दाखवण्याचं काम कोण करतं, कॉन्टिजन्सी टेबल. आता आपल्याकडे इकडं कसे व्हेरिएबल होते, मार्क्स आणि काय होतं, एक व्हेरिएबल काय बघितलं आपण आत्ता, एक होता मार्क्स आणि दुसरा काय होता सांगा बरं, हावर्स. बरोबर, जितके घंटे तुम्ही स्टडी करशाल तितके मार्क्स वाढतील तुमचे. मार्क्स आणि हावर्स 2 व्हेरिएबल होते. तसंच इथं किती, 2 व्हेरिएबलमधलं रिलेशनशिप सांगण्याचं काम कोण करतं, कॉन्टिजन्सी टेबल. कळलं? इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॉस टॅब्युलेशन टेबल. त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस टॅब्युलेशन टेबल पण म्हणतो. याचा पर्पज काय राहतं, टू ॲनालाइज असोसिएशन ऑर डिपेंडन्सी बिटवीन व्हेरिएबल्स. म्हणजे तुमच्याकडे समजा 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय, तर एक्स हा वाय वरती किती डिपेंड करतोय किंवा वाय हा एक्स वरती किती डिपेंड करतोय, हे सगळं आपल्याला त्या टेबलवरनं कळतं. समराईज करतो कॅटेगोरियल डेटाला. यूज इन स्टॅटिस्टिकल टेस्ट लाईक चाय स्क्वेअर टेस्ट. चाय स्क्वेअर टेस्टमध्ये पण वापरला जातो. स्ट्रक्चर काय याचं, रोज रिप्रेझेंट कॅटेगोरीज ऑफ 1 व्हेरिएबल, कॉलम रिप्रेझेंट कॅटेगरीज ऑफ अनदर व्हेरिएबल. रोज काय रिप्रेझेंट करतं, एका व्हेरिएबलची कॅटेगरी, कॉलम एक व्हेरिएबल दाखवतं आणि ईच सेल शोज द नंबर ऑफ ऑकरन्सेस. एक रोज मांडला आपण व्हेरिएबल, दुसरा कॉलम मांडला आणि ईच सेल शोज द नंबर ऑफ ऑकरन्सेस. कळलं? आता बघा, सपोज सर्वे स्टडीज जेंडर अँड प्रेफरन्सेस फॉर ऑनलाईन लर्निंग. म्हणजे आपल्याकडे 2 व्हेरिएबल कोणते, आता जेंडर आहे आणि ऑनलाईन लर्निंग लागती का नाही लागत हे एक बघतो आपण. बरोबर, मग आता यामध्ये काय, मेल किती आहे ज्यांना ऑनलाईन लर्निंग आवडते, 30 जण ऑनलाईन स्टडी करता आणि 20 जण ऑनलाईन स्टडी त्यांना आवडत नाही. असे मग टोटल किती जण झाले, मेल 50 आणि फिमेल किती आपल्याकडे 40 नाही सॉरी 50 आहे. 50 मधल्या किती 40 जणांना ऑनलाईन लर्निंग आवडते आणि 10 जणांना ऑनलाईन लर्निंग आवडत नाही. टोटल किती झाले आता ऑनलाईन लर्निंगवाले, 70 झाले. बरोबर, टोटल ऑनलाईन लर्निंगवाले किती झाले, 70. 30 आणि 40, 30 मेल 40 फिमेल, 70 जणांना ऑनलाईन लर्निंग आवडते आणि 20 मेल 10 फिमेल यांना ऑनलाईन लर्निंग नाही आवडत. मग द टेबल शोज हाऊ प्रेफरन्सेस व्हॅरी बाय जेंडर. 30 मेल लाईक ऑनलाईन लर्निंग while 40 females like it. Helps analyze whether gender and learning preferences are related. मग आपल्याला काय, जेंडर आणि लर्निंग प्रेफरन्सेस हे रिलेटेड आहे का नाही हे सांगण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं, सांगा बरं. कोणता टेबल बघितला होता आपण आता, कॉन्टिजन्सी टेबल. अशा टेबलला आपण काय म्हणतो, कॉन्टिजन्सी टेबल. कळलं इथपर्यंत? आता यानंतर काय, विथ अन एक्झाम्पल 1 टेल अँड 2 टेल टी टेस्ट. आपल्याला काय सांगायचं आता, 1 टेल्ड अँड 2 टेल्ड टी टेस्ट सांगायची. 1 टेल टी टेस्ट काय असते, अ टी टेस्ट इज अ स्टॅटिस्टिकल टेस्ट यूज टू कम्पेअर द मीन ऑफ अ सॅम्पल विथ अ पॉप्युलेशन मीन. म्हणजे बघा, मीन आपण काय करतो, सॅम्पल, पॉप्युलेशन आणि सॅम्पल तर कळलं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं आय थिंक मागच्या
एक मागच्या क्वेश्चन्समध्ये आलं आपल्याला एका जागेवरती, तेव्हा सांगितलं मी. पॉप्युलेशन म्हणजे काय राहतं, समजा एखादी बुक आहे तुमच्याकडं, त्या बुकमध्ये पूर्ण डेटा लिहिलेला आहे, ती झाली पॉप्युलेशन. आणि त्या बुकमधून तुम्हाला किती पाहिजे, एका पेजचा डेटा पाहिजे तुम्हाला फक्त, तर ते काय झालं, सॅम्पल. पॉप्युलेशन म्हणजे जास्त डेटामधून तुम्हाला कमी डेटा पाहिजे असतो, त्याला म्हणायचं सॅम्पल. कळलं. टी टेस्ट हा एक स्टॅटिस्टिकल टेस्ट असती, ती काय कम्पेअर करते, सॅम्पलचं मीन कोणासोबत कम्पेअर करते, पॉप्युलेशनच्या मीन सोबत. जेव्हा सॅम्पलची साईज खूप छोटी असेल तेव्हा आपण कम्पेअर करतो. कळलं. मग त्यामध्ये पण ते असतं वन टेल टी टेस्ट. आता वन टेल टी टेस्ट आणि टू टेल टी टेस्ट असतं ना, त्यामधलं पहिलं काय बघणार आपण, वन टेल टी टेस्ट. अ वन टेल टेस्ट इज यूज वेन द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस specifies the direction of the difference. कळलं. One tailed test is used when the alternative hypothesis specifies the direction of the difference types. आता राईट टेल टेस्ट आणि लेफ्ट टेल टेस्ट या दोन टेस्ट असतात. कोणत्या कोणत्या, वन टेल टेस्ट इज यूज वेन द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो पुढं, बरोबर. फक्त आता काय बघायचं आपल्याला की राईट टेल टेस्ट आणि लेफ्ट टेल टेस्ट या दोन गोष्टी असतात, बरोबर. मग यामध्ये काय असतं, वन टेल म्हणजे हायपोथेसिस काय की H0 इक्वल टू H0 आपण म्यू किती घेतला आहे 50 हे अज्युम केलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की राईट टेल एक्झाम्पल आहे, राईट टेल काय घेतलं आपण एक्झाम्पल, लेफ्ट टेल पण राहू शकतंय, पण आपण काय घेतलं राईट टेल एक एक्झाम्पल घेतलं की म्यू हे ग्रेटर दॅन 50 राहील. मग आपल्याला काय बघायचं आहे, फक्त म्यू ग्रेटर आहे का नाही बघायचं आहे ना. आपल्याला मग स्मॉलरकडे जायचं आहे का, समजा H0 आणि H1 दिलेलं आहे तुम्हाला की म्यू इक्वल टू 50 आहे आणि H1 काय म्यू ग्रेटर दॅन 50. मग आपल्याला चेक काय करायचं आहे सांगा बरं. आपल्याला चेक फक्त एवढं करायचं आहे की म्यू हा ग्रेटर दॅन 50 आहे का नाही. आपल्याला फक्त राईट साईडला बघायचं आहे तो मोठा आहे की नाही. जर का लहान असेल तर आपल्याला रिजेक्ट करायचं आणि मोठा असेल तर ॲक्सेप्ट करायचं. सपोज अ टीचर क्लेम्स दॅट स्टुडंट स्कोर मोर दॅन 50 मार्क्स. टीचर काय म्हणतंय की एका स्टुडंटने 50 मार्क्सपर्यंत जास्त स्कोर केले. मग आपल्याला बघायचं आहे की 50 मार्क्सपर्यंत जास्त केले की नाही. आपल्याला त्याच्या निगेटिव्हला चेक करायचं आहे का नाही. आपल्याला फक्त काय बघायचं राईट साईड म्हणजे जास्त केले का नाही. कळलं. म्हणजे एकाच साईडला राईट टेल. वन टेल टी टेस्ट म्हणजे काय की आपल्याकडे दोन साईड असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर आपण फक्त एकच साईड बघणार आहे. कोणती, राईट टेलमध्ये एकच साईड राईट साईडची बघणार आहे ग्रेटर आहे का नाही. जर का लेफ्ट टेल असेल तर निगेटिव्ह आहे का नाही. कळलं का. एकच साईड बघतोय ना आपण, तर एक साईड बघतोय म्हणून त्याला नाव काय आलं वन टेल टी टेस्ट. कळलं का इथपर्यंत का म्हणतो आपण वन टेल टी टेस्ट. आता असं टू टेल टी टेस्ट असतं. आता आपण ते पण बघणार आहोत, पण त्याचे पहिले कंप्लीट करून घेऊ. सिन्स द टेस्ट चेक इन ओनली वन डायरेक्शन. टेस्ट कुठं चेक करते, फक्त एका डायरेक्शनमध्ये, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो वन टेल टेस्ट. रिजेक्शन रिजन लाईज ओनली ऑन द वन साईड ऑफ द डिस्ट्रीब्युशन. म्हणजे तुमच्याकडे जर का हा ग्राफ असा ना असा, बरोबर, तर आपण फक्त काय करतोय ह्या साईडला चेक करतोय ना, राईट साईडला, बरोबर, राईट साईडला चेक करतोय. लेफ्ट साईडला आपल्याला काही घेणं आहे का नाही. आपला रिजन फक्त राईट साईडला आहे त्याच्यामुळे वन टेल्ड. आणि जर का दोन्ही साईडला आला रिजन तर हे काय झालं टू टेल्ड झालं. कळलं. आता टू टेल्डमध्ये काय होतं, अ टू टेल्ड टेस्ट इज यूज वेन वी वॉन्ट टू चेक वेदर द सॅम्पल मीन इज डिफरंट फ्रॉम द पॉप्युलेशन मीन. आता सॅम्पल मीन जर का डिफरंट आहे म्हणजे हायपोथेसिस काय दिलं आहे म्यू इक्वल टू 50 आहे आणि H1 काय की म्यू हा इक्वल टू 50 नाही आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही पण चेक करावं लागेल. म्यू 50 नाही तर ग्रेटर दॅन 50 आहे का लेस दॅन 50 आहे. जर का म्यू 50च्या इक्वल नाही आहे तर आपल्याला दोन्ही पण चेक करायला लागेल ना की ग्रेटर दॅन 50 आहे की लेस दॅन 50 आहे. सपोज वी वॉन्ट टू टेस्ट वेदर द ॲव्हरेज मार्क ऑफ स्टुडंट आर डिफरंट फ्रॉम 50. कळलं. आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज मार्क ऑफ स्टुडंट हे 50% वेगळे हे बघायचं आहे. मग आपल्याकडे दोन कंडिशन येईल की आपण राईट साईडला पण बघू शकतोय पॉझिटिव्ह आणि 50च्या कमी पण बघू शकतोय लेफ्ट साईडला निगेटिव्ह. तर मग आपल्याकडे दोन चेक करायला लागतील ना कंडिशन, म्हणून हे टू टेल्ड असतं, टू टेल्ड टेस्ट. रिजेक्शन रिजन कुठं असतो यांचा, दोन्ही साईडला असतो डिस्ट्रीब्युशनच्या, ह्या पण साईडला आणि ह्या पण साईडला. कळलं.
आता यानंतर आपण काय बघणार आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. आता नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन अँड स्क्यूड डिस्ट्रीब्यूशन बघा काय आता की व्हॉट इज नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन अँड स्क्यूड डिस्ट्रीब्यूशन. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मीन, मोड अँड मीडियन व्हॅल्यूज इन बोथ द केसेस. आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन सांगायचे, स्क्यू डिस्ट्रीब्यूशन सांगायचे आणि त्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की मीन, मोड, मीडियनमध्ये काय व्हॅल्यूज आहे, रिलेशन काय ते पण चेक करायचं आहे. मग नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन काय, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन इज अ कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन दॅट इज सिमेट्रिकल अबाउट इट्स मीन. नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन काय आहे, कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आहे जे की सिमेट्रिकल अबाउट काय कशाचं असतं, मीनच्या अबाउट सिमेट्रिकल असतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेल शेप कर्व. त्याला आपण काय म्हणतो, बेल शेप कर्व म्हणतो. सिमेट्रिकल शेप असतो, मीन इक्वल टू मीडियन इक्वल टू मोड. आता नॉर्मल म्हटल्यावर काय राहणार आहे, तिन्ही पण इक्वल राहणार आहे, मीन इक्वल टू मीडियन इक्वल टू मोड. टोटल एरिया कर्वचा किती राहणार आहे, पूर्ण म्हणजे 1. मोस्ट व्हॅल्यूज हा सेंटरला प्रेझेंट राहणार. रिलेशन बिटवीन, आता बघा रिलेशन काय, मीन, मीडियन, मोडमध्ये मीन, मीडियन, मोड हे तिन्ही पण इक्वल राहणार आहे नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनमध्ये. कळलं. आता स्क्यू डिस्ट्रीब्युशनमध्ये काय असतं, अ स्क्यूड डिस्ट्रीब्युशन इन असिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन. हे कोणतं डिस्ट्रीब्युशन आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. हे सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे जो मीन असतो त्याच्या राईट साईडला, लेफ्ट साईडला म्हणजे अबाउट इट्स मीन ते इक्वल असतं, बरोबर. आता स्क्यू डिस्ट्रीब्युशनमध्ये काय राहतं की ते असिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन. कुठं डेटा हा जास्त स्प्रेड झालेला राहील, कुठं डेटा हा कमी स्प्रेड झालेला राहील, त्याच्यावरतून आपण हे स्क्यू डिस्ट्रीब्युशन, असिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. आणि त्याचे 2 प्रकार राहतात. आता हे प्रकार तर आपण आधीच बघितलेले, तरी एकदा आपण बघून घेऊया. पॉझिटिव्ह स्क्यूड डिस्ट्रीब्युशन आणि निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. पॉझिटिव्हमध्ये काय होतं, हे राईट स्क्यूड असतं. काय असतं, राईट स्क्यूड असतं. टेल इज लॉंगर ऑन द राईट साईड. टेल ही लॉंगर ऑन द राईट साईड असते. फ्यू लार्ज व्हॅल्यूज पुल द मीन टू द राईट. आता काही मोठ्या ज्या व्हॅल्यू असतील त्या राईट साईडला प्रेझेंट असतील, त्यामुळे हे मीन कुठं पुल करता, राईट साईडला, म्हणजे पॉझिटिव्हली स्क्यूड असं. आणि तर काय राहतं, मीन हे सगळ्यात जास्त राहतं, मीडियन 2 नंबर आणि मोड सगळ्यात छोटा असतं. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, हे बघा नॉर्मलमध्ये काय होतं, मीन इक्वल टू मीडियन इक्वल टू मोड होतं. पॉझिटिव्हली स्क्यूडमध्ये काय, मीन ग्रेटर दॅन मीडियन ग्रेटर दॅन मोड. आणि निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशनमध्ये काय असतं, लेफ्ट स्क्यूड असतं. आता लेफ्ट स्क्यूड म्हणजे काय, टेल ही जास्त कुठं प्रेझेंट राहील, लेफ्ट साईडला. आता काही स्मॉल व्हॅल्यूज पुल द मीन टू द लेफ्ट, म्हणजे स्मॉल व्हॅल्यूजमुळं काय होतं की जो मीन राहतो ते लेफ्टला पुल केला जातो. मग त्याचं रिलेशन काय, मीन हे सगळ्यात छोटं राहील, नंतर मीडियन 2 नंबर आणि सगळ्यात जास्त मोठं तर मोडच राहणार. मीन लेस दॅन मीडियन लेस दॅन मोड. कळलं, हे झालं रिलेशन. झालं का रिलेशन, तिन्ही पण पार्ट झाले का तुमचे, सांगा बरं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय, मीन इक्वल टू मीडियन इक्वल टू मोड. पॉझिटिव्हलीमध्ये काय बघितलं आपण, मीन ग्रेटर दॅन मीडियन ग्रेटर दॅन मोड. आणि निगेटिव्ह स्क्यू डिस्ट्रीब्युशनमध्ये काय, मीन लेस दॅन मीडियन लेस दॅन मोड. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये लेफ्ट साईड राईट साईड हे सिमेट्रिकल असतं. आणि कोणतं डिस्ट्रीब्युशन आता आहे आपण जे बघतोय ते स्क्यू डिस्ट्रीब्युशनमध्ये असिमेट्रिकल असतं. म्हणून पॉझिटिव्ह स्क्यू डिस्ट्रीब्युशनमध्ये टेल ही जास्त राईट साईडकडे असते आणि निगेटिव्ह स्क्यू डिस्ट्रीब्युशनमध्ये टेल ही जास्त लेफ्ट साईडकडे असते. कळलं इथपर्यंत. आता इथं आपल्याला काय झालंय की याच्यानंतर आपण अजून एक क्वेश्चन बघणार आहे. आता बघा काय, फॉर डिफरंट लेवल्स ऑफ मेजरमेंट्स लाईक नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल अँड रेशो, राईट द मेजर्स अलॉंग मीन, मीडियन अँड मोड दॅट कॅन बी यूज. कळलं. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी दॅट फॉर डिफरंट लेवल्स ऑफ मेजरमेंट. आता काय, इन स्टॅटिस्टिक्स डेटा कॅन बी मेजर्ड ॲट 4 डिफरंट लेवल ऑफ मेजरमेंट. डेटा आपण स्टॅटिस्टिक्समध्ये 4 डिफरंट लेवलवर मेजर करू शकतो. ॲप्रोप्रिएट मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मीन, मीडियन, मोड हे आपण यूज करतो.
आता पहिली लेवल काय आहे, नॉमिनल स्केल. आपण किती 4 डिफरंट लेवलवरती मेजर करू शकतो स्टॅटिस्टिक्समध्ये. तर पहिली लेवल कोणती आपली, नॉमिनल स्केल. यामध्ये काय राहतं, डेटा इज कॅटेगराइज विदाऊट एनी ऑर्डर. आता डेटाला ऑर्डर नसते. आता जेंडर आहे, जेंडरला असं लिहू शकतो का आपण मेल 1 मेल 2 मेल 3, नाही ना. आता 1 2 3 4 हे जे नंबर हे कसं ऑर्डरमध्ये लिहू शकतो आपण. 1 नंतर 2च येणार आहे, 2 नंतर 3च येणार आहे. तर जनरल फक्त 2च असतं, मेल किंवा फिमेल. ब्लड ग्रुपला पण आपण काही लिहू शकतोय का, ब्लड ग्रुप ऑर्डरमध्ये राहीन असं काही आहे का, नाही ना. तसं मग मोड, आपण इथं मोड यूज करू शकतोय. मीन आणि मीडियन आपण जिथं ऑर्डर नाही आहे, आता इथं ऑर्डर नसते ना 1 2 3 4 5 असं नसतं, मग तिथं फक्त मोड यूज करायचं. मीन आणि मीडियनला यूज करायचं का, नाही. आणि ऑर्डिनल स्केलमध्ये काय असतं, ऑर्डिनल स्केलमध्ये आपण काय करतो की डेटा हॅज ऑर्डर ऑर रँकिंग बट नो इक्वल इंटरवल्स. म्हणजे ऑर्डर पण असते, रँकिंग पण असते, पण इक्वल इंटरवल असतं का नाही. जसं की क्लास रँक, सॅटिस्फॅक्शन लेवल, लो मीडियम हाय. हे काय राहतं, एक ऑर्डर आहे, रँकिंग आहे. लो म्हणजे सगळ्यात कमी, मीडियम मिडलला, हाय म्हणजे जास्त. रँकिंग पण असते, ऑर्डर पण असते. पण याच्यात काय राहतं, आपण असं नाही म्हणू शकत की इक्वल इंटरवल. इंटरवल काढू शकतो. आता 1 ते 10 मध्ये एक इंटरवल आहे, 11 to 20 मध्ये एक इंटरवल आहे, 21 to 30 मध्ये. असे जसं इंटरवल आपण डिफाईन करू शकतोय तसं इथं करू शकतोय का आपण, हाय मीडियम लो मध्ये, नाही ना. म्हणजे इथं आपल्याकडं ऑर्डर अँड रँकिंग प्रेझेंट आहे, बट इंटरवल नाही करू शकत आपण. तिथं काय करतो, मीन आणि मोडला यूज करतो, आणि मीडियन आणि मोडला यूज करतो, मीनला आपण यूज करत नाही. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय की इंटरवल स्केल. इंटरवल स्केल हा काय आपला तिसरा पॉईंट आहे. इंटरवल स्केलमध्ये काय, डेटा हॅज ऑर्डर्ड कॅटेगरीज विथ इक्वल इंटरवल्स बट नो ट्रू झिरो. डेटामध्ये काय असतं, ऑर्डर्ड कॅटेगरीज असतात, इक्वल इंटरवल असते, बट झिरो असतो का, नाही. टेम्परेचर इन सेल्सिअस आहे, IQ स्कोर आहे. यामध्ये आपण मीन मीडियन मोड तिन्ही पण यूज करू शकतो. इंटरवल स्केल आणि रेशिओ स्केल या दोन्हीमध्ये आपण काय करू शकतोय, मीन मोड आणि मीडियन तिन्ही पण यूज करू शकतोय. कळलं. आता रेशिओ स्केलमध्ये काय, डेटा हॅज इक्वल इंटरवल्स अँड अ ट्रू झिरो. आता हाईटमध्ये पण आपण इक्वल इंटरवल घेऊ शकतोय, वेटमध्ये घेऊ शकतोय, एजमध्ये घेऊ शकतोय, इन्कममध्ये घेऊ शकतोय, आणि झिरो पण राहू शकतंय ना. वेट झिरो राहू शकतंय, एज राहू शकतंय, इन्कम, हाईट, म्हणजे मीन मीडियन मोड काय हे सगळे यूज करू शकतो आपण, तिन्ही पण गोष्टी. कळलं. आता इथं आपला युनिट 2 पण संपलेला आहे. जर तुम्हाला आवडलेला असेल युनिट 2 तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट अजून, जर का तुम्हाला ह्या क्वालिटी नोट्स पाहिजे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकला क्लिक करून तुम्ही नोट्सला ॲक्सेस करू शकताय. तर लवकरात लवकर जा, सगळ्या नोट्स अवेलेबल आहे. आणि आपले पुढचे पण युनिट्स लवकरात लवकर येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे मला पण मोटिवेशन येतं पुढचे व्हिडिओज टाकण्यासाठी. आणि थँक्यू. आपण नक्की लवकरात लवकर पुढचे सब्जेक्ट घेऊन येऊया. वापस एकदा थँक्यू. चलो मिलते हैं अगले लेक्चर में.